नमस्कार. प्राध्यापक मागले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, एकदाच्या निवडणुका लागल्या. महायुती सरकारनं पुढं ढकलून ते कंटाळले बिचारे. आपल्याला आज एक महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करायची आहे, म्हणजे राज्यामध्ये कोण गेम चेंजर ठरेल, कुणामुळं जास्तीत जास्त निवडणूक प्रभावित होऊन सत्तेवरती येईल, या पद्धतीचं आपण चर्चा करतो. आणि त्यामध्ये आपण आजचा विषय घेतला आहे तो जरांगे दादाच गेम चेंजर. मित्रांनो, गेले 14 महिने या राज्यामध्ये मराठा आरक्षण या विषयावरती ज्यांनी रान तापवलंय, संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडवून दिले. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार भुईसपाट करून टाकलं. जिथं 45 वाटत होते तिथं 17 वरती त्यांना थांबावं लागलं. हे सगळे जे प्रकार आहेत, हे प्रकार एकट्या मनोज दादांच्यामुळे घडले, असंच आज म्हणावं लागेल. खरं तर त्यांचा काय, म्हणजे त्यांची ताकद काय आहे, हे ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला मला सर्वात महत्वाची गोष्ट वाटते, ते राजकारणी नाहीत. ते राजकारणी नव्हे, ते आमदार खासदारकीसाठी असलेले नव्हेत. कुठल्या तरी महामंडळ पाहिजे, अमुक पाहिजे असला काहीही प्रकार नाही. त्यामुळं कसं झालंय की त्यांना, म्हणजे त्यांच्यावरचं समाजाचं प्रेम हे अत्यंतिक वाढलं. केवळ मराठा समाजच त्यांना मानतोय असं भाग नाही, तर त्यांना मानणारा मुसलमान समाज सगळा मानतो, त्यांना धनगर समाज मानतो, बरेच ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी कट्टरपणे आहेत आणि ते त्यांना उघडपणे सांगतायत, त्यांच्यासाठी सभा वगैरे घेत आहेत. हे सगळं आपण पाहिलंय. तर या म्हणजे मनोज दादा ॲज अ गेम चेंजर म्हणून बघत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी बघायची आहे ती मनोज दादांची ताकद किती मतदारसंघात आहे. आज अंतरवाली सराटीमध्ये बैठका होत आहेत, तिथं या गोष्टीची संध्याकाळी आपल्याला हे लागेल. पण त्यांनी मध्यंतरी एकदा जाहीर केलं होतं की 113 मतदारसंघामध्ये मनोज दादा जरांगे पाटलांची ताकद आहे. 288 पैकी 113 मध्ये ते निवडून आणू शकतात इतपत ताकद आहे. आता तर अशी परिस्थिती आहे, त्यांनी वर्षभर गेली 14 महिने शेतकऱ्याचं काम केलंय आणि म्हणजे जमीन वगैरे सगळी तयार करून घेतलेली आहे. आता फक्त पेरणी राहिलेली आहे. एकदा ज्यावेळेला त्यांची ताकद बघायचा प्रश्न आला त्यावेळेला या देशानं, या राज्यानं आणि संपूर्ण जगानं एक ताकद अशी बघितली की मुंबईला ज्यावेळेला पदयात्रेनं ते निघाले मराठा आरक्षण ही गोष्ट मागण्यासाठी, त्यावेळेला जवळपास 70 किलोमीटर लांबीचा हायवे भरलेला होता. इतकी प्रचंड मोठी माणसं आपलं काम दाम सगळं काही सोडून मुंबईच्या दिशेनं चालत होते. त्यांना मुंबईत तोपर्यंत भाजपला असं सत्ताधाऱ्यांना असं वाटत नव्हतं की इतकी माणसं येतील. मित्र, अघटित घडलं. नाईलाजानं शासनाला एपीएमसी मार्केट म्हणजे वाशीला थांबवावं लागलं आणि त्याच ठिकाणी एकनाथ शिंदे ह्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांना भेटायला गेले. जात असताना मराठा आरक्षणासाठीची अधिसूचना घेऊन गेले. त्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला आता असं वाटायला लागलं की जरांगे दादांची ताकद ही मुख्यमंत्र्याला जाग्यावरती आणू शकतात. जबरदस्त मोठे, आणि त्याचा सगळा प्रभाव इतका प्रचंड. जरांगे दादांची दुसरी ताकद अशी मोठी होती की ते रस्ता रोको, तोडफोड असला प्रकार काही करत नाहीत. त्यांनी म्हणजे ब्रिटिश काळामध्ये स्वातंत्र्यापूर्वी जशा पद्धतीनं महात्मा गांधी उपोषण करत होते,
एखादा प्रश्न म्हणजे ते तर हे होते, म्हणजे इंग्रजांच्या विरोधात उपोषण गांधींची होती, तशा पद्धतीनं उपोषण महात्मा गांधींच्या पायावर पाय ठेवून मनोज जरांगे दादांनी उपोषण या राज्यात सुरू केलं. मनोज दादा जरांगे पाटलांचं उपोषण होणार आहे म्हटलं की सत्ताधाऱ्यांच्या पोटात कळ यायची, होय ना, आपण बघितले हे सगळं. तर असे हे मनोज दादा, त्यांचा दुसरा फोर्टे किंवा त्यांची दुसरी ताकद कशात असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, मला उभ्या आयुष्यात कोणतंही पद नको आहे. माझा जन्मच मराठा आरक्षणाच्या ह्याच्यासाठी झालाय. मला कोणतेही यातून मिळणारे लाभ नको आहेत. मला माझ्या कुटुंबाला यातून काहीही साध्य करायचं नाही. 6 तब्बल उपोषणं केली. संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. आणि हा जो महात्मा गांधींचा वारसा होता की उपोषणानं ताकद मिळते, ते पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलं. एकदा ते स्पष्टपणे बोलले, म्हणजे त्याचं ताकद आणि समाज मान्यता त्यांना किती आहे. आलो तर तुझा, बायकोला म्हणाले, फोन करून सांगितलं, किंवा म्हणजे सभेमध्ये त्यांनी सांगितलं बोलत असताना, आलो तर तुझा नाही तर समाजाचा, हे लक्षात घे. पूर्वीच्या काळी सैनिक ज्यावेळेला लढाईला जायचा त्यावेळेला असं म्हणतात, बायकोचं कुंकू पुसून टाकायचं, म्हणजे आलो तर तुझा, नाही आलो तर समाजाचा. या पद्धतीचं वातावरण निर्माण करणार नाही, तर या पद्धतीची भावना ठेवून समरसता ज्याला आपण म्हणतो, ही समरसता या प्रश्नामध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात मनोज दादांनी बघितले, दाखवून दिले, घालून दिले की त्यांनी या राज्यामध्ये मराठा समाजाचं संघटन जबरदस्त मोठं केलं आणि मतांचं ध्रुवीकरण किंवा केंद्रीकरण झालं. त्याचं प्रत्यंतर खासदार 2024च्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आल्या. जो भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस सांगत होते की आमच्या 48 पैकी 45 येतील, सगळा बोल घेवडेपणा ठरला. फक्त सगळ्या मिळून भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या घटक पक्षांना 17 गड. मित्रो, परवा झालेल्या दसरा मेळावा नारायणगडावरती, त्या दिवशी एक ताकदीची झलक दाखवली असं म्हणावं लागेल. 900,000 एकरमध्ये सगळा मराठ्यांचा, सगळा बहुजन समाजाचा वर्ग सगळा 900,000 एकरमध्ये भरला होता. सगळ्या लोकांनी बघितलं. आणि त्यामुळंच आपल्याला असं वाटतं की सगळ्यांना वाटतंय मनोज दादांच्या विषयी प्रचंड मोठं प्रेम आहे, त्यांचं व्यक्तिमत्वावरती प्रेम आहे, त्यांच्या अंतर्गत व्यक्तिमत्व जे आहे ते फार मोठं मन विशाल आहे. त्यांनी कधीही लोकशाही तत्व सोडली नाहीत, कधीही लोकशाही तत्व सोडली नाहीत. आणि त्यांना म्हणजे कोणालाही त्यांनी असं जे तोडा फोडा मोडा अशा पद्धतीची भाषाच त्यांनी केली. सर्व काही म्हणजे घटनेनं संमत अशा पद्धतीनं त्यांचा टार्गेट जे होतं. आणि त्यामुळं मराठा समाज हा संपूर्ण महाराष्ट्रातला हा त्यांच्या नेतृत्वाखाली आज एक झालेला दिसून येतो. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हा त्यांचा अजेंडा आहे. या सगळ्या 14 महिन्यामध्ये हाती काय लागलं, आरक्षण का मिळालं नाही, ज्यावेळेला याची आपण चर्चा करतो त्यावेळेला दादांनी सांगितलं, हे सगळं जे काम आहे हे काम किंवा मराठा समाजाला दोष द्यायचा, मराठा समाजाच्या लेकी बाळांचं भविष्य पुसायचं काम, मराठा समाजाच्या मुलांचं, मराठा समाजाच्या लेकी बाळांचं सगळं नुकसान जे केलं ते देवेंद्र फडणवीस या नावाच्या माणसानं केलं, उपमुख्यमंत्री आहे. अहो, मराठा समाजावरती कारण नसताना लाखांनी केसेस घातल्या असं ते म्हणतात. आया बहिणींची डोकी फोडली, रक्तबंबाळ केलं आणि केसेसही आणि परत मराठा समाजावरती घातल्या, तरीही त्यांचा संयम मोठा. ब्रिटिश गॅजेट असेल, हैदराबाद गॅजेट असेल, म्हणजे सातारा संस्थान, याला मान्यता कुठं आणलीत कुठं आणि मान्यता कुठं आहे? वरतून आणि मागतोय ओबीसी आरक्षण, पण फडणवीस साहेबांनी SC BC लादलं आणि ते लादलं
आणि फडणवीस साहेबांनी दुसरं असं केलं की त्या मराठा समाजाला EWS मधून काढून टाकलं आणि म्हणतात तुमच्यामुळं काढलं. अरे वा, सत्ताधारी तर हे. हजारो शेतकऱ्यांचं या राज्यामध्ये बलिदान झालं. त्यांच्या मुलांना नोकऱ्या देतो म्हणून फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं. कुठं आहेत नोकऱ्या? कधी दिल्या? ओबीसी वर्सेस मराठा असा संघर्ष लावला देवेंद्र फडणवीस साहेबांनी. भुजबळ साहेबांना त्याचं प्रमुख केलं. शेंडगे पडळकर सगळे नेमले आणि मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये उठाव निर्माण करायला. शिंदे समिती नेमली पण त्यांना काम करून देत नाहीत. कुणबी प्रमाणपत्र जिल्हाधिकारी देत नाहीत. आणि ज्या वेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणतात की ओबीसीच्या सगळ्या सवलती मी मराठा समाजाला देणार आहे, कुठेही आश्वासन विरलं. ओबीसी समाजाचं नॉन क्रिमिनल वाढवलं, 15 लाखापर्यंत नेलं, पण SEBCचं वाढवलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब मराठा समाजाचा द्वेष करतात असं स्पष्टपणे दादा म्हणतात. आणि त्याने एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता, 17 जाती त्यांनी ओबीसी आरक्षणात घातल्या. आणि मग अशा वेळेला जर या 17 जाती घातलेल्या असतील, मग त्यांच्यासाठी कुठल्या प्रक्रिया तुम्ही केल्या सांगा, आम्हाला ज्या करायला लावतात त्या का करत नाही? आता ते दुसरा प्रश्न त्यांनी भुजबळ साहेबांना विचारला. जे भुजबळ साहेब म्हणत होते मराठा आरक्षण ओबीसीतून दिल्यानंतर ओबीसी समाजाला धक्का पोहोचतो, मग आता या 17 समाज घातल्यानंतर धक्का पोहोचला नाही का? फार फार म्हणजे गंभीर प्रश्न आहे. सगळं राजकारण दिसतंय. जरांगे साहेबांची ताकद ही कशात आहे? एक प्रश्न तुम्हाला सांगतो. अनेक जण जरांगे साहेबांना सरळ बोलताना म्हणतात की तुम्ही 288 जागा लढवा. का लढवावं? 288 का लढवा? त्याच्या पाठीमागचं गणित काय हे बघा. प्रकाश आंबेडकर साहेब सातत्यानं म्हणतात मनोज जरांगेने आता 288 जागाच लढवल्या पाहिजेत. आंबेडकर साहेब स्वतः म्हणतात वंचित बहुजन आघाडीचे माजी खासदार अध्यक्ष. फडणवीस साहेब स्वतः म्हणतात मराठा समाजाना 288 जागा लढवाव्यात. गिरीश महाजन म्हणतात मराठा समाजाने. ओबीसीचे नेते भुजबळ म्हणतात की त्यांनी लढवावं. दरेकर म्हणतात त्यांनी लढवावं. लाड म्हणतात त्यांनी लढवावं. राणे साहेब म्हणतात त्यांनी 288 जागा लढवाव्या. काय हेतू असेल बरं या सगळ्यांचा? का असं ही सगळे जण उद्युक्त करतायत, उत्साहित करतायत आणि प्रोत्साहित करतायत का? का त्यांना असं वाटतं की मनोज दादा जरांगेने सगळ्याच्या सगळ्या सीट्स लढवा? मनोज दादा जरांगेने सांगितले की आता गरिबाची लाट आली. येत्या इलेक्शन मध्ये मराठा समाज हा प्रचंड मोठा म्हणजे भाजपचा सुपडा साफ करून टाकेल असं स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळं हे घाबरले आणि मग मराठ्यांची ताकद जी आहे ना ही ताकद विभागली जावी. जर त्यांनी निवडून येणाऱ्याच जागा तपासून जर तेवढ्याच उभा केल्या तर आपण अडचणीत येऊ हे भारतीय जनता पार्टीला सगळं माहिती आहे. मवियाचा एकही नेता म्हणत नाही. सत्ताधारी सगळे एका ताला सुरात म्हणतात की तुम्ही जरांगे दादा 288 जागा लढवा, जास्तीत जास्त जागा लढवा. हे म्हणण्यापाठीमागे असं आहे की मराठ्यांची ताकद विभागली जावी. अर्थात निर्णयासाठी मी प्रभावित होणार काही गोष्टी शिकवत नाही. जरांगे दादा समर्थ आहेत, तेवढे विचारवंत आहेत ते, आणि काय निर्णय घ्यायचा तो ते आवर्जून घेतील. पण या सगळ्यांचं जे गणित आहे, हा जो कावा किंवा हा जो डाव आहे, हा डाव सगळा जरांगे दादांनी शोधा. हा डाव सगळा जरांगे दादांच्या लक्षात यावा म्हणून मी तुम्हाला सांगतो. मित्रो, जरांगे दादा योग्य निर्णय घेतील, त्याच्यात दुमत असायची कारण नाही. पण मला काय म्हणायचं आहे की येत्या निवडणुकीमध्ये
मराठा समाजाची ताकद खऱ्या अर्थानं जर दाखवायची असेल तर जरांगे दादांनी, मला असं वाटतंय, जिथं निश्चित सीट्स येतील तेवढ्याच ठिकाणी उभा अन्यथा पाडायचा निर्णय घ्यावा. अर्थात लहान तोंडी मोठा घास, जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या 100% पाठीशी.